देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूच्या प्रेषित पौल आणि बंधू तिमोथी ह्या जखून अलसे शहरातील पवित्र जना स्वखरिस्तामधील विश्वासू बांधवांस देव आपला पिता ह्याजकून तुम्हास कृपा व शांती असो. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा आम्ही नित्य देवाचे म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पित्याचे उपकार मानतो. कारण ख्रिस्त येशूमधील तुमच्या विश्वासाविषयी आणि सर्व पवित्र जनाविषयी तुमच्यात असलेल्या प्रीतीविषयी आम्ही ऐकले आहे, जी आशा तुमच्यासाठी स्वर्गात ठेवली आहे. या आशेविषयी तुम्ही प्रथम स्वार्थेच्या सत्यवचनात येते ही सुवार्ता तुमच्यात आली तुम्ही ऐकलीत आणि तुम्हास सत्याद्वारे देवाच्या कृपेचे ज्ञान झाले. त्या दिवसापासून ती जशी साध्या जगात तशी ती तुमच्यात देत आहे आणि वागत आहे. आणि या कृपेविषयी तुम्ही ते पफासकून शिकलात. आमच्या प्रिय जोडीदार कामकरी आणि आमच्या वतीने तुमच्यात असलेला ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे. त्यानेच आत्म्याकून असलेली तुमची प्रीती त्यानेच आम्हास कळली. म्हणून हे ऐकले की या दिवसापासून आम्ही लेखी खंडपवून देता तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मागतो की तुम्हास सर्व आत्मिक ज्ञान व बुद्धी प्राप्त होऊन त्याच्या इच्छेविषयीच्या ज्ञानाने तुम्ही भरा, यासाठी की तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास प्रत्येक चांगल्या कामात देऊन त्यास शोभेल असे जगावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाग बहारवी. आणि तुम्हास सर्व धीरवानंद देणारी सहनशीलता मिळण्यास त्याच्या गर्वाच्या बाप्रमाणे तुम्हास संपूर्ण सामर्थ्य मिळून तुम्ही समर्थ व्हावे. आणि प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे म्हणून ज्याने तुम्हास पात्र केले त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावे. त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्याच्या प्रियपुत्राच्या राज्यात आणले आहे. आणि त्याच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे पापांची क्षमा मिळाली आहे. ख्रिस्त अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे आणि सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे. कारण स्वर्गात व पृथ्वीवर दृश्य आणि अदृश्य काजासने किंवा शासने सत्ता किंवा शक्ती अशा सर्व गोष्टी त्याच्याद्वारे केल्या गेल्या. सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या. तो सर्वांच्या आधीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तो शरीराचे मस्तक म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आरंभ आहे आणि मृतांतून प्रथम जन्मलेला आहे म्हणजे त्यास सर्व गोष्टीत प्राधान्य असावं. हे यासाठी की त्याच्यात देवाची सर्व पूर्णता वसावी या निर्णयात त्यास संतोष होता. आणि आपण त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे शांती करून पृथ्वीवर किंवा स्वर्गात असलेल्या सर्व गोष्टीच्या त्याद्वारे आपल्या स्वतःशी समेट करावा. हे देवाला बरे वाटे. आणि तुम्ही जे एकेकाई देवाशी परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनामुळे मनाने वैरी झाला होता, त्या तुमच्या त्याने त्याच्या दैहिक शरीरात त्याच्या मरणाद्वारे आता स्वतःशी समेट केला आहे म्हणजे त्याने तुम्हास त्याच्या दृष्टीपुढे पवित्र निष्कलंक व निर्दोष असे सादर करा. कारण तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे गायला आहात आणि तुम्ही ऐकलेल्या आकाशाकारच्या सर्व सृष्टीला गाजविण्यात आलेल्या स्वार्थेच्या आशेपासून तुम्ही ढला नाही. आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे. तुमच्यासाठी या माझ्या दुःखात मी आनंद करीत आहे आणि आता ख्रिस्ताच्या दुःखात त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे आणि त्याचे शरीर मंदी आहे. आणि देवाचे वचन पूर्ण करण्यास तुमच्यासाठी देवाचा कारभार मला दिला आहे. त्यामध्ये मी मंडळीचा सेवक झालो आहे, जे रहस्य युगानुयुग व
पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र वचनांना प्रकट झाले आहे. हे वचन आहे. त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती राष्ट्रीयामध्ये काय आहे हे आपल्या पवित्र वचनांना कवे देवाला बरे वाटते. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. आम्ही त्याची घोषणा करतो, प्रत्येक मनुष्यास बोध करतो आणि सर्व ज्ञानीपणाद्वारे प्रत्येक मनुष्यास आम्ही शिकवतो, ते ह्यासाठी की आम्ही प्रत्येक मनुष्यास ख्रिस्ताच्या ठाई प्रयोग करून सादर करा. याकरिता त्याची जी शक्ती माझ्या काही सामर्थ्याने त्याचे कार्य चालवित आहे, तिच्या मानाने मी झुकून श्रम करीत आहे. कारण माझी इच्छा आहे की तुमच्यासाठी व त्याच्याप्रमाणे जे लावदिकिया शहरात आहेत आणि ज्यांनी मला शारीरिकरित्या पाहिलेले नाही, अशा तुम्हा सर्वांसाठी माझा लढा किती मोठा आहे हे तुम्हा समजून ते परिश्रमण्यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे आणि तुम्ही प्रीतीत एकत्र जोडले जावे. बुद्धीची पूर्ण खात्री विपुलतेने मेवी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्याचे पूर्ण ज्ञान त्यास बाहेर त्याच्यात सर्व ज्ञानीपणाचे व ज्ञानाचे धन लपलेले आहेत. कोणी तुम्हास लाहवी भाषणांनी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे. कारण मी देहाने दूर असलो परिमाणाने तुमच्यात आहे आणि तुमची व्यवस्था व तुमच्यात असलेल्या ख्रिस्तावरील विश्वासाचा स्थिरपणा पाहून मी आनंद करीत आहे. आणि म्हणून ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला तुम्ही जसे स्वीकारले आहे असे तुम्ही त्याच्यात तुम्ही त्याच्यात मवलेले आणि त्याच्यावर उभारलेले व तुम्हास शिक्षण दिल्याप्रमाणे तुम्ही विश्वासात स्थिरावलेले होऊन कारस्मरण करीत त्यामध्ये वागत जा. तुम्ही कशी काळजी घ्या की कोणी मनुष्याच्या संप्रदायास अनुसरून जगाच्या मूलतत्वास अनुसरून तसनाच्या तत्वज्ञानाने व त्याच्या पोक फसवेपणाने तुम्हास ताब्यात घेऊ नये, ते ख्रिस्ताला अनुसरून नाही. कारण ख्रिस्ताच्या खारिजदेपणाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते. तो सर्व सत्ता व शक्ती ह्यावर मस्तक असून त्याच्या ठाई तुम्ही पूर्ण झाला. आणि ख्रिस्ताच्या सुंताविधीने तुमचे पापमय दैहिक शरीर काढले जाऊन कोणी हातांनी न केलेल्या सुंताविधीने तुमची त्यांच्यात सुंता झाली आहे. त्याच्याबरोबर तुम्ही बाप्तिस्म्यात पुरले गेला व ज्याने त्यास मरण आवलेल्यातून उठवले, त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाद्वारे तुम्ही त्यामध्येच त्याच्याबरोबर उठवले गेला. आणि तुम्ही जे तुमच्या अपराधामुळे व देहस्वभावाची सुंतांना झाल्यामुळे मरण पावलेले होता, त्या तुम्हास देवाने त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. त्याने आपल्या अपराधाची क्षमा केली आहे आणि आपल्यावर येणारा जो नियमांचा हस्तलेख आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे नपत्र त्याने खोले व तो त्याने वध संभाला क्षून ते त्याने कद केले. त्याने त्यावर सत्ताना व शक्तीना निशस्त्र केले व त्याच्यावर जे मिळवून त्याचे उठ प्रदर्शन केले. म्हणून तुमच्या खाण्यापिण्यावरून सण अमावस्या किंवा शब्बात पाण्यावरून कोणाला तुमचा न्याय करू दे नका. या गोष्टी तर येणाऱ्या गोष्टीची छाया अशा आहेत, पण शरीर ख्रिस्ताचे आहे. लीन म्हणून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या स्वतःला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक मनाने विनाकारण गर्वाने फुगणाऱ्या कोणा मनुष्यास तुम्हास तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका. तसा मनुष्य मस्तकाला धरून राहत नाही, त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्याच्याद्वारे प्रवका होत आहे व ते दृढजले जात असता त्याची देवी वार होते. म्हणून जगाच्या मूलतत्वांना तुम्ही ख्रिस्ताबरोबर मरण पावला आहात, तर जगात जगत असल्याप्रमाणे तुम्ही नियमाधीन का होता. शिबू नको, चाखू नको, हातात घेऊ नको.
अशा नियमांतील सर्व गोष्टी या उपभोगाने नष्ट होणाऱ्या गोष्टी आहे. या गोष्टीत स्वेच्छेची उपासना, मनाची हीनता व शरीराची उपेक्षा असल्यामुळे ह्यात खरोखर ज्ञानीपणाची भाषा आहे, पण देहाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची योग्यता नाही. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींके मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींके लावू नका. कारण तुम्ही मेझला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवांमध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जा. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्ती तुझ्या म्हणावे हे जीवेमा, क्याम देवाचा कोप होतो. तुम्ही पूर्वी त्या वासनांत जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता तुमच्यातील क्रोध, राग, दुष्टपण, निंदाहारी तुमच्या मुखाने शिबिया करणे हे सर्व आपणापासून दूर का. एकमेकांशी खोटे बोलू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कती सहित काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माण करणाऱ्याच्या प्रतिरूपानुसार पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्यास तुम्ही परिधान केले आहे. त्यात ग्रीक व यहुदी सुमता झालेला व ना झालेला, बरोबर व स्कुठी तास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही आहे व सर्वांत आहे. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, सौम्यता, हीनता व सहनशीलता धारण का. एकमेकांचे सहन करा आणि कोणाचे कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा. प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण का. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. इच्छाकरिता एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर गाहो. तुम्ही सर्व ज्ञानिकनाने एकमेकास शिकवा व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने का. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्या वारे देव जो पिता त्याचे उपकार स्तुती का. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. तीनो, आपापल्या पत्नीवर प्रीती करा, तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पा, कारण हे प्रभूला संतोष देणारे आहे. विलानो, तुम्ही आपल्या मुलांची ईस आणू नका, नाहीतर कदाचित ती निरुत्साही होती. दासांनो, दैहिकदृष्ट्या जे तुमचे मालक आहेत त्याचे सर्व गोष्टींत आज्ञा पालन करा. मनुष्यांना खुश करणाऱ्या नोकरासारखे तुम्ही देखल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बागून पा. आणि जे काही तुम्ही करता ते मनुष्यांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवावे का. प्रभूपासून वतनरूप पती तुम्हास मिळेल. तुम्ही हे तुम्हास माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत जा. कारण अन्याय करणाऱ्याने जो अन्याय केला तोच त्यास मिळेल आणि पक्षपात होणार नाही. धन्यानो, तुम्हांसही स्वर्गात धनी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा. प्रार्थनेत तत्पर असाव, तिच्यात उपकार स्तुती करीत जागेत रहा. आणखी आम्हासाठी देखील प्रार्थना करा, अशी की कारण ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे बंधनातही आहे ते सांगाव्यास देवाने आम्हांसाठी वचनाकर्ता द्वार उगा. म्हणजे मला जसे सांगितले पाहिजे तसेच मी ते रहस्य प्रकट करा.
बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा संधी साधून घ्या. तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त मिखाने रुचकर केल्यासारखे असावे म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजा. माझ्या प्रिय बंधू तुकिक प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीच्या दास हा माझ्याविषयी सर्व गोष्टी तुम्हास कवी मी त्याच हेतूने तुमच्याकडे पाठवले आहे की म्हणजे आमच्याविषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हास कळवून तुमच्या मनाचे समाधान करा. मी त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम जो तुमच्यातलाच आहे त्यालाही पाठवले आहे ते तुम्हास येथील सर्व गोष्टी करती. माझ्या सोबतीच्या बंदिवान अरिस्तार्क तुम्हास सलाम सांगतो, तसाच बर्नबाचा भाऊबंद मार्कही तुम्हास सलाम सांगतो. त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहे, तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याचा स्वीकार करा. युस महिलेला येशू हाय तुम्हास सलाम सांगतो. सुनता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्यासाठी माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे. ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोवून विनंती करीत आहे की देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण पासून तुमची पूर्ण खात्री होऊन असे उभे राहाल. तुम्हासाठी व जे लावदिकियात व हेरापलीत आहेत त्याच्यांसाठी तो फार श्रम करीत आहे अशी त्याच्याविषयी मी साक्ष देतो. प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हास सलाम सांगतात. लावदिकियातील बंधू आणि नुमा व तिच्या घरी जमणारी मंदी ह्यांना सलाम द्या. हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर की लावदिकियाती मंदीतही वाचले जावे आणि लावदिकिया की पत्र तुम्हीही वाचाल. परखेपाला सांगा की जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याखे म्हणून काळजी घे. मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हाबरोबर कृपा असो.